हॅलो, नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. तर आता आज तुम्हाला म्हटलं होतं की नवरीचे मेकअप लुक तुमच्यासाठी स्पेशल शेअर करेल म्हटलं. आणि चेहऱ्याचं आधी तिचं प्रिपरेशन करून घेतलं. मॉइश्चरायझर, प्रायमर आणि आधी टोनर अप्लाय करून घेतलं आणि त्याच्यानंतर एकदम नॉर्मल असं कन्सिलर, फक्त थोडेसे डार्क सर्कल होते, जास्त नाही. आणि तेवढं तुम्ही कन्सिलर्स पण विचारलेलं होतं की कोणतं आहे, तर शॉपरेलचं आहे माझ्याकडे आणि डर्माचं आहे. तर ते दोन कन्सिलर पॅलेट मी वेगवेगळ्या याच्यानुसार वापरत असते. आणि त्याच्यानंतर फाउंडेशन घेतलेले आहे, 2 शेड मिसमॅच केले, तिच्या चेहऱ्यावर छानपैकी ब्लेंडिंग करून घेतलं फाउंडेशन. आणि त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर, लूज पावडर असं लावून घेतलं. आणि त्याच्यानंतर आहे ना आय मेकअप आहे ना या नवरीने, आणि नवरीचं नाव आहे ना काय होतं माहिती का, दमयंती. तर खूप छान वाटलं होतं. खूप म्हणजे मग खूप दिवसानंतर म्हणजे पहिल्यांदाच हे नाव ऐकलं की कोणाचं तरी आहे दमयंती असं. तर दमयंतीचं असं होतं की तिने मला हा जो आय मेकअप आहे ना तो दाखवला होता. तिने तो सेव्ह करून ठेवला होता, मला असाच आय मेकअप पाहिजे म्हणे. आणि फक्त पिंक कलर होता पूर्ण वरती आय शॅडोला, आणि फक्त त्याच्यावर ना ग्लिटर करायचं होतं मला, असा तिला सिम्पल आय मेकअप हवा होता. तर मग तिचा जो मनामध्ये आय मेकअप होता तसा आपण केला आणि तिला तो खूप जास्त आवडला. तर हे पण एक म्हणजे आपल्याला पाहिजे की जो आपल्याला समोर आपण दाखवलं कुणी की असं मला मेकअप हवा आहे किंवा असा आय मेकअप हवा आहे, तर तसं आपल्याला लगेच करता आलं पाहिजे. अशी हेअरस्टाईल हवी असं ते सगळे म्हणजे ठरवून घेतात आधीजण, सगळेजण जवळजवळ, आणि आपल्याला सांगतात. तर सांगितल्याबरोबर आपल्याला तसं ते जमलं पाहिजे. तर आय मेकअप झालेला आहे आणि एकदम तिला नॅचरल आणि जास्त डार्क पण नाही असा आय मेकअप हवा होता. तर तसं झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग मस्कारा, आयलायनर हे सुद्धा मी लावून घेतलं. आणि बेस पण तुम्ही बघताय की किती एकदम नॅचरल झालेला आहे तिला. मस्त वाटतं फक्त टिकलीला घाण होते. हो ना, एवढं भारी पॅकिंग केलं होतं की मन पण नाही करत ते काढावं. हां, ती नको, ती नाही म्हणजे त्याच्यासाठी तुझी हेअरस्टाईल म्हणायची ना. हां, त्या बघ त्याच्यासाठी काही करायचं. थोडंसं काही लावणार का, केस खूप कोरडी वाटतंय ना. ओके, आहे का काही केस? हो चालेल. तर आता दमयंतीला मी आरसा दाखवला आणि तिला खूप जास्त आवडला की मला असाच हवा होता म्हणे मेकअप. आणि त्याच्यानंतर हेअरस्टाईल पण तिने मला जी सेव्ह करून ठेवली होती ती दाखवली, आणि तशीच आपल्याला हेअरस्टाईल पण करून घ्यायची होती. तिला क्रिम्पिंग वगैरे काहीच यूज न करता ती हेअरस्टाईल हवी होती, साधी सिम्पल. आणि लॅशेस पण नको होते तिला, आणि परत हे पण नको होते, लेन्स पण नको होते, असं तिला साधं लुक हवं होतं. आणि आता पहा तुम्ही ज्वेलरी वगैरे टाकून घेते म्हटलं, म्हणजे कसं नंतर हेअरस्टाईल झाल्यावर आहे ना ज्वेलरी असं टाकायला, मेकअप वगैरे पुसू शकतो यासाठी. आणि अजून पूर्ण लुक झाल्यावर बघा तुम्ही किती सुंदर वाटतंय ते. काकू, मम्मी नाही येते. मम्मी गेली वाटते, हॉलवर गेली वाटतं. दादाच्या फोनवर करा, दादा असेल सोबत. नुसती माथापट्टी लावली तर नाही सांगणार. चालेल, नुसती सांग. तर दमयंतीचं असं म्हणणं होतं की फक्त माथापट्टी लावूया. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल, पण मग लूक एवढं आहे ना उठून दिसत नव्हतं. मग मी बिंदी लावून दाखवली तिला आणि म्हटलं एकदा पहा. तर बिंदी लावून ना छान वाटत होतं, त्याच्यामुळे मग म्हटलं राहू देऊ बिंदी. नाही, हे असं इथपर्यंत ओढणी होते. हां, आणि असं पण फोटोमध्ये वगैरे काय असं दिसत नाही, ते पॅक नसलं ना मग इकडं तिकडं हलतो. ह्याची बिंदी बघ, तुझी बिंदी ना दीदी, इथे डबल साइडेड टेप आहे का घरात? आणि पुढचे केस आहे ना असेच हवे होते तिला, आणि त्याला मी फक्त थोडेसे नॉर्मल कल करणार होती स्ट्रेटनिंगने. पण मग इकडं कसं मी वरच्या रूममध्ये जिथं आलो होतो ना तिथं एक पण स्विच ऑन नव्हतं, म्हणजे असं पिन खोसून तिथं आपण काही करू शकणार नव्हतो. त्याच्यामुळे मग आम्ही सगळी आधी तयारी करून घेतली आणि खालच्या रूममध्ये गेल्यानंतर मग ते पुढचे केसांना थोडंसं नॉर्मल असं कल करणार होती. आणि आता पहा तुम्ही झालेली आहे हेअरस्टाईल. आणि हेअरस्टाईल कसं जुडाच होता, कारण नंतर पण आपलं नऊवारी लूक होतं ना त्याच्यासाठी जुडा, आणि जी ओढणी आहे ना तर ते ओढणीला मस्तपैकी वरतून असं थोडं सपोर्ट असतो ना, यासाठी जुडाच टाकायला मी तिला सांगितलं, कारण तिला पूर्ण ओपन अशी मोकळी घ्यायची होती ओढणी. आणि पहा तुम्ही फायनल लुक असं आहे तिचं, फक्त ते कर्ल्स करायचे राहिलेले आहेत थोडेसे. आणि मेन म्हणजे इकडे आहे ना लाईट वगैरे पण नाही आहे, तरी असं
पुरेसा असा जो प्रकाश असतो ना तो नाही आहे. आणि आजच्या व्हिडिओला आहे ना मी मुळीच हे लावलेलं नाही, फिल्टर लावलंच नाही आहे, की नॅचरल लुक जो आहे ना तो तुमच्यासोबत शेअर करायचा होता मला. त्याच्यासाठी जो मेकअप झालेला आहे, कसा झाला आहे रिअलमध्ये, तो तसाच मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. त्याच्यासाठी मी आजच्या व्हिडिओला फिल्टरच लावलेलं नाही आहे आणि ते तुम्ही बघू शकताय आता. आणि आता झालेलं होतं आमचं, वाजलेले होते साधारण 12 आणि पहा तुम्ही दोघीजण किती हॅपी आहेत. त्यांना दोघींना मेकअप आवडला होता खूप जास्त. आणि अजून दुसरे याच्या व्यतिरिक्त 2 साईड मेकअप, असे 3 साईड मेकअप आणि एक ब्रायडल मेकअप असे आपलं झालेलं होतं. पण म्हणजे लग्न खूप उशिरा लागलं, म्हणजे 12 वाजेपासून आमचं सगळं झालेलं होतं मेकअप वगैरे. पण हे लग्न मला वाटतं साधारण लागलं 2:45 ते 3 वाजता आणि तोपर्यंत आम्हाला थांबावं लागलं मग दुसरा लुक क्रिएट करण्यासाठी. जास्त केवढी सुंदर दिसते यार. थँक्यू सो मच तुमचे कुकू बाबा, तिला एवढं सुंदर बनवलं तुम्ही, किती छान दिसते. छान. कसं आणलं दीदी? खूप जास्त एक्सपेक्टेड होतं त्याच्यापेक्षा भारी झालं. खूप जास्त काय? मेकअप खूप जास्त छान. जास्त छान. एकदम सुंदर. स्वतःची तारीफ करतात नाही. आपण नाही नाचू शकत का आता? तर चला आता वाजले असतील तरी मला वाटतं 4 पावणे 4 झालेले असतील आणि तेव्हा आता ही दमयंती आलेली आहे दुसरं गेटअप, जे नवार लुक तिला करायचं होतं ना त्याच्यासाठी. तर आता पटापट सगळे जे काही आपण पिन वगैरे लावलेले आहेत ती ज्वेलरी आधीची काढली आणि हे जे नवारीचं मी प्लेटिंग वगैरे जे आहे ना ते आधीच करून ठेवलं होतं इकडं रूममध्ये बसून. ते तिकडे गेले होते तोपर्यंत मी आणि कृष्णा इकडेच थांबलो आणि प्लेटिंग करून घेतलं, त्याला स्ट्रेटनर करून घेतलं. त्याच्यामुळे ना ही नवार एकदम पटक्यात नेसवली गेली मग, कारण एवढा वेळ ते आपल्याला मुळीच देत नाहीत आणि खूप घाई करतात. त्याच्यामुळे मग जेवढं आपल्याला ज्वेलरी वगैरे घालायचं आहे ना त्यालाच एवढी घाई होऊन जाते. मग ते साडी परत मग ते स्ट्रेटनिंग वगैरे करा पदरला, त्याच्यासाठी तेवढा वेळ नसतो तो. आणि हे सगळे नवरीची मामी, ह्या सगळ्या इकडं नवरीच्या मैत्रिणी वगैरे अशा होत्या, सगळ्या मुंबईच्या आलेल्या. आणि अशा घाईच्या वेळेला हेअरस्टाईल पण मी कशी चेंज करते ते पण तुम्ही बघा. आता आधी आपण आहे ना मिडल पार्टिशन केलेलं होतं आणि तिला बिंदी लावलेली होती. आता पण मी बिंदी लावणार होती, पण मग ती म्हटली की नको, पहिल्या लुकला बिंदी होती तर आता मला बिंदी नाही लावायची. पण मग हेअरस्टाईल मागची जी आहे ना तीच ठेवली, फक्त गजरा पण आपल्याला चेंज करायचा होता. आणि जे मिडल पार्टिशन केलं होतं ना ते काढलं आणि तिला साईड पार्टिशन करून दिलं, म्हणजे लगेच हेअरस्टाईल चेंज होते. आणि जुडा मागचा तसाच, फक्त त्याला जिप्सम लावलं आता आणि जे कमळाचे फुलं वगैरे आणलेले होते ना ते लावलं जुड्याला. आणि हे पहा तुम्ही, बिंदी आधी मी तिला म्हणत होती की लावून घे, पण मग नवरीला नको होती. आणि आता पहा तुम्ही नवरीचे वडील काय म्हणत होते मेकअप आवडला म्हणून. कशी वाटते? काल बघ तुम्ही गाणंच नाही म्हटलं. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. गब्बर खुश हुआ. कोण बांगड्या घाला, कोण काय करा, कोण काय करा. असं पण येणार हे आजूबाजूला तर समान नाही उमट आणि आता पहा तुम्ही, पूर्ण नवरी तयार झालेली होती. तिचं वालं जे मराठी गेटअप होतं ना ते झालं होतं नववारचं. आणि कमळाचे फुलं आणि काही बाकीचं जुड्याला थोडेसे एक्सटेन्शन असे लावलेले होते आणि असं होतं तिचं पूर्ण लुक.